शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सर्व काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। खरीप पीक विम्याची भरपाई जानेवारीमध्येच मिळणार, कृषी विभागाची माहिती। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। खरीप 2025 मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला दिली असून आता याच जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे राज्यांना निर्देश। कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यामध्ये यावा असे निर्देश आता देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत। शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कातून दिलासा, राज्य सरकारच्या निर्णयाचे अल्पभूधारकांकडून स्वागत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेती व पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। राज्यातील बँकांमध्ये 5,500 कोटींवरती रक्कम बेवारस, 2,000 कोटींवरती रक्कम एकट्या मुंबईसह उपनगरातील बँकांमध्ये पडून विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तब्बल 5,668 कोटी 83 लाखांच्या रकमेवरती कोणीही दावा केला नाही। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, साधारणपणे जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो त्याच्या आसपासच राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करत असते। नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, पुढे बघूया। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर जानेवारीचे 3,000 रुपये एकत्र जमा होणार। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीपर्यंत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता। कापूस वेचणी आणखी महागली, 18 ते 20 रुपये प्रति किलोचा दर। शेतकऱ्यांची कोंडी, शेतकऱ्यांचे उत्पादन घटले। महापालिकेमध्ये 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार, भाजपाकडून आरोपपत्र प्रकाशित। देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा अमित साटम यांनी केला दावा। मोठी बातमी, खरीप पीक विमा भरपाई जानेवारीमध्येच मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली का? जर जमा झाली नसेल तर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। सीसीआयची 7,24,000 क्विंटल कापूस खरेदी। परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये खासगी खरेदी 2,46,000 क्विंटलवरती। सायबर फसवणुकीचा फास होतोय घट्ट, 6 वर्षांमध्ये भारतीयांना 52,000 कोटींपेक्षा जास्त फटका, सतर्कतेचा इशारा। महायुती 2047 पर्यंत कायम असेल, भावनांवरती नव्हे तर विकासावरती भाजप निवडणूक जिंकणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन। यांत्रिकीकरण अनुदानासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करू, शिवराज सिंह चौहान यांची माहिती। शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी यांत्रिकीकरणाची गरज असून यासाठी आता भरीव तरतूद होणार। ई-केवायसी अभावी 6,000 शेतकरी मदतीपासून वंचित, शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान। बुलढाणा जिल्ह्याची अपडेट असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यात आले। पुढारी लोकप्रतिनिधी निवडणुकीमध्ये व्यस्त, शेतकरी मात्र संकटाने त्रस्त, शेतकऱ्यांकडे लक्ष देणे आवश्यक। ज्यांना मिळते रेशन त्यांनाच आयुष्यमान, गरजू परेशान, जन आरोग्य योजनेमधून 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार। शेतकऱ्यांना दिलासा, कापसावरती आयात शुल्क लागू होताच दर वाढले, केंद्र सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। लालपरी फेल झाल्यास पुढचा प्रवास शिवशाही ई शिवायतून करता येणार, प्रवेश नाकारला तर वाहनांवरती कारवाई, फरकाच्या पैशासाठी अडवणूक होणार नाही, मागून येणाऱ्या कोणत्याही बसमध्ये प्रवाशाची मुभा। केंद्र सरकारच्या माध्यमातून 25 शेती पिकांचे 184 नवीन वाहन प्रसारित, सर्व वाहने हवामान सहनशील, उच्च उत्पादन देणारी आणि कीडरोग प्रतिरोधक, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धतींसाठी अनुकूल। राज्यात थंडी झाली कमी, किमान तापमान वाढणार, उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा होत असल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका आता कमी झाला असल्याचं बघायला मिळत आहे। तसेच आता राज्यातील तुरळक ठिकाणी पाऊस देखील पडला आहे।
पूर्व हंगामी कापूस ठरला तोट्याचा, उत्पादकांच्या हाती काही शिल्लक राहीना. एकरी केवळ 3 ते 3.5 क्विंटल पिकांचे उत्पादन होत असल्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. एकरी केवळ 3 ते 3.5 क्विंटल कापसाचे या ठिकाणी उत्पादन झाले असल्याचे चित्र आहे. बेदाणा आयातीचा स्थानिक उत्पादकांना बसत आहे फटका. आयात शुल्क तिप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करण्यामध्ये येत आहे. स्थानिक उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. महापालिकेत ही भाजप अव्वल ठरणार का? पक्षाची ताकद पणाला. महानगर क्षेत्रामध्ये पक्ष विस्ताराचे प्रयत्न. मका सोयाबीन खरेदीतील विलंबामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. राजू शेट्टी यांची सरकारवरती टीका. शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका आणि सोयाबीन खरेदीमध्ये विलंब केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी, 7/12 उतारा कोरा करण्याची मागणी. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कर्जमाफीचा मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यामध्ये यावी आणि शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करण्यामध्ये यावा अशी मागणी आता जोर धरत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, सरकार कोणते निकष लावणार हे देखील आता पाहण्यासारखे असणार असून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज. कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळालेच नाहीत, काम कसे करणार? काही कामे मोबाईलद्वारे तर काही कामांसाठी कार्यालयामध्ये चक्रा. सध्या जर बघायला गेलं तर अनेक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळाले नसल्याचे चित्र. जीएसटी घोटाळ्यामध्ये बीडच्या दोघांना उचलले. नागपूरमधील जीएसटी घोटाळ्यामध्ये बीडचे कनेक्शन उघड. पोलिसांची बीडमध्ये झाडाझडती. भूमापन मोजणीसाठी खासगी भूमापक महिनाभरामध्ये होणार. प्रकरणांचा निपटारा. शेतकऱ्यांकडून स्वागत. जमीन मोजणीसाठी होणारा विलंब लक्षात घेता राज्य शासनाने आता खासगी परवानाधारक भूमापकांना परवानगी दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. KYC साठी मुदतवाढ द्या, अन्यथा मतदानावरती बहिष्कार. लाडक्या बहिणींचा सरकारला इशारा. कधी नेट नाही तर कधी साईट हँग. राज्यभरातील 67 लाख बहिणी हिरमोसल्या. KYC साठी मुदतवाढ देण्याची मागणी. आठवडाभरात कांद्याच्या दरामध्ये 11% घसरण. बाजारातील स्थिती विरोधाभासी. राज्यभरामध्ये आवक घटून देखील दरावरती दबाव. शेतकरी संकटात. सोयाबीन दरामध्ये वाढीचे संकेत. मध्य प्रदेशामध्ये भावांतर योजनेमधून झालेली खरेदी आणि महाराष्ट्रामध्ये हमीभाव खरेदीचा वाढलेला वेग यामुळे सोयाबीन दरामध्ये 2 आठवड्यांमध्ये 200 रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी. बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्याचा निर्णय हा घेण्यामध्ये आला आहे. या अनुषंगाने सहकारी विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून सविस्तर माहिती मागवली. महत्त्वाची बातमी. कर्जमाफीच्या योजनेसाठी नियुक्त केलेली 9 सदस्यीय समिती अत्यंत महत्त्वाची आहे. या समितीमध्ये अर्थतज्ज्ञ, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरण निर्मात्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे. त्यांचे मुख्य कार्य म्हणजे कर्जमाफीचे निकष आणि मानके निश्चित करणे जेणेकरून खऱ्या गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळेल. फळबाग अनुदानासाठी 25,000ची लाच मागितली. कृषी सहाय्यकावरती गुन्हा. अक्कलकोटमध्ये सापळा लावून अँटी करप्शनची कारवाई. अक्कलकोट येथील अपडेट असून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फळबाग लागवड अनुदानासाठी 25,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यकावरती SBने आता गुन्हा दाखल केला आहे. नाफेडसाठी नोंदणीतील 70% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी. खासगीमध्ये हमीदारापेक्षा 1,000 दर कमी. अमरावती येथील अपडेट असून शेतकऱ्यांना आता हमीदाराने सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा. जिल्ह्यामध्ये खरीपाप्रमाणे रब्बीमध्ये देखील पीक कर्ज वाटपाचे नियोजन फसले. हिंगोली जिल्ह्याची अपडेट आहे. जिल्ह्यामध्ये केवळ 15% पीक कर्जाचे वाटप करण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. लातूर जिल्ह्यामध्ये युरिया खतासाठी वाढली शेतकऱ्यांची ओरड. जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण होऊन पिके वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत. अनेक शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्यामुळे ओरड वाढली आहे. ग्रामीण भागातील कृषी दुकानांमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांना खेटे घालावे लागत आहेत.
महत्त्वाची बातमी, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी हालचालींना वेग आला असून आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे, परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. लवकरच आता हप्ता जमा होणार आहे. गहू पिकावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, गव्हाची पाने लालसर. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. सध्या जर बघायला गेलं तर गहू पिकावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव सध्या बघायला मिळत आहे. शेतकरी अडचणी. व्हॉट्सअपवरती ई चालान आले, खाते साफ झाले, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक. दिवसेंदिवस वाढत आहे प्रकार. सध्या जर बघायला गेलं तर आता व्हॉट्सअपवरून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत असल्यामुळे नागरिकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लाल कांद्याचे दर कोसळले, निर्यातीसाठी जहाजे मिळेनात. केंद्र सरकारच्या धोरणावरती शेतकऱ्यांचा संताप. सध्या जर बघायला गेलं तर आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून केंद्र सरकारच्या धोरणामुळे आता शेतकरी संकटात सापडले असे आरोप करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांसमवेत राहाल तरच होणार आता विकास. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सूचक वक्तव्य बघायला मिळाले. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.